आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अनिल बंडेकर सर, अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद शाखा काशी, मार्गदर्शक विद्यमान सदस्य नवरत्न काशी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव श्री आनंद कवडे सर, काशी शिक्षण मंडळ सभापती श्री दानव सर, आपण मान्यवरांचं स्वागत आनंदाने पद्धतीने करूया. 1 2 3 1 2 3 1 2 3. आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आराधनेनं करत असतो, महापुरुषांच्या प्रतिमा पूजनेनं करत असतो. या ठिकाणी भारतीय संस्कृतीप्रमाणे विद्येची आराध्य देवता आधुनिक सरस्वती सावित्रीबाई फुले आणि आपल्या शाळेचे आराध्य दैवत, आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी काकासाहेब सुलाके यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी करावं अशी मी सर्वप्रथम विनंती करतो. आजच्या कार्यदर्शी तरुणाच्या समारंभाची सुरुवात ही दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने होते. आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी काकासाहेब सुलाके यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख अतिथी श्री अनिल बंडेकर सर, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आधुनिक सरस्वती ज्यांना आपण म्हटलं जातं त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक गुलामगिरीचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार सर्वबाजूने दाटलेला असताना त्यांच्या पावलांनी ज्ञानाची पहाट फटफटली, अज्ञान दूर झालं. त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी भगवंतराव तथा काकासाहेब सुलाके यांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात होते. प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करावं. दीप प्रज्वलन करणं म्हणजे अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाशाची पूजा करणं. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवडे सर, प्रमुख पाहुणे बंडेकर सर, मान्य प्राचार्य, त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे सभापती या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालेलं आहे. पाहुण्यांना विनंती आपण आसनस्थ व्हावं. आपली कथा आहे, आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो. स्वागत गीताच्या माध्यमातून आपण स्वागत करणार आहोत. इयत्ता 6वीचे विद्यार्थिनी कुमारी श्रेया सनवणे तिने या ठिकाणी स्वागत गीत सादर करावं. सज्जनांच्या दर्शनाला सृजन आहे, आम्हाला खूप छान दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे ज्योती. आपल्या या आजच्या दर्जेदार अशा कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे तितकेच दर्जेदार आहेत. मी प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण हा पारितोषिक वितरणाचा समारंभ घेत असतो. त्यासाठी विविध क्षेत्रातले नामवंत असे लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि सुलाके हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना बोलवण्याची आपली पद्धती आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बंडेकर काका हे बहुत व्यक्तिमत्व आहे आणि ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. टाळ्यांच्या नगरामध्ये पुनश्च स्वागत करा. तर या ठिकाणी बसलेले तीनही प्रमुख पाहुणे जे आहेत ते आपले माजी विद्यार्थी आहेत. म्हणजे भारत पवार सर माजी विद्यार्थी आहेत, कवडे सर माजी विद्यार्थी आहेत,
बंडवार काका माझे विद्यार्थी आहेत, ते आपल्या शाळेचं सौभाग्य आहे. आपल्या शाळेला असे अनेक लोक घडवले. 1924च्या गुढीपाडव्याला सुरू झालेली शाळा 103 वर्षे शाळेचं आयुष्य आपले 103 वर्ष शाळेनं पूर्ण केलेले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या 103 वर्षामध्ये अनेक डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, क्लास 1 अधिकारी एवढंच नाही तर कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र या क्षेत्रातली ती आपले विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी चमकत आहेत. खरंच काकासाहेब सुलांचे यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. आपण शाळेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतो. मग त्याच्यामध्ये इंटरमिजिएट परीक्षा असतील किंवा मार्च विद्यापीठाच्या परीक्षा असतील, गणित संगत परीक्षा असेल, 10वी बारावीचे व्हॅकेशनचे वर्ग असतील, स्कॉलरशिपचे वर्ग असतील. फक्त अकॅडमिकचाच अभ्यासातली शाळा घेते असं नाही तर शाळेत सुद्धा अनेक उपक्रम आणि स्पर्धा परीक्षेला आपण बसतो आणि त्याचंच एक फलित आहे की वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपले विद्यार्थी चमकदार अशा प्रकारची कामगिरी करतायत. या ठिकाणी तसं तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यायची आपल्याला गरज नाही, पण एक कार्यक्रमाची प्रथा म्हणून मी या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीयुत बंडेवार काका यांचा या ठिकाणी अल्प परिचय करून देतोय. श्रीयुत अनिल भीमाशंकर बंडेवार आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी, यांचं शिक्षण BA मेकॅनिकल झालेलं आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर 1 वर्ष किर्लोस्कर ब्रदर्स व किर्लोस्कर या कंपनीमध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. नंतर त्यांनी फॅमिली बिझनेस जॉईन केला. लक्ष्मी इंजिनिअरिंग या फर्ममध्ये ट्रॅक्टरचे वेगळं उत्पादन 1983 मध्ये त्यांनी चालू केलं. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप दाखल येते 1990 मध्ये व याच कंपनीची उस्मानाबाद मध्ये दुसरी डीलरशिप 1998 मध्ये त्यांनी सुरू केली. बंडवार पल्सेस व इंदिरा पल्सेस या दोनदा आणि सोलापूर येथे MIDC मध्ये 2016 व 2021 मध्ये त्यांनी चालू केल्या. रोटरी क्लब बार्शीचे ते सदस्य आहेत आणि मागील 50 वर्षे ते अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषद शाखा बार्शीचे ते सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत. बाल वैज्ञानिक प्रकल्प, राष्ट्रीय अधिवेशन असे बरेच मोठे कार्यक्रम मागील 25 वर्ष त्यांनी घेतलेले आहेत. ITI बार्शी संस्थेच्या IMC कमिटीचे मागील 15 वर्षापासून ते चेअरमन आहेत आणि या माध्यमातून बरेच मोठे शास्त्रज्ञ, विचारवंतांचे विज्ञान या विषयावर मराठीत भाषण आयोजित केली त्यांनी. त्यासाठी या भाषणासाठी काही मान्यवर आले होते, त्यांची जर नाव आपण ऐकली तर चकित व्हाल. त्यामध्ये होते डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर प्रकाश कुटे, डॉक्टर शरद काळे, श्री अविनाश धर्माधिकारी, डॉक्टर वसंतराव गोवारीकर, डॉक्टर धोंडीराज दाते, डॉक्टर माधव चितळे, डॉक्टर विठ्ठल प्रभू. विज्ञानाच्या आधारित काही सहली त्यांनी आयोजित केल्या होत्या. बाबा आठवले रिसर्च सेंटर मुंबई, नॅशनल एरोनॉटिक बेंगलोर, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, रॉकेट लॉन्चर सेंटर श्रीहरिकोटा तामिळनाडू, कोडल रेनबो टेलिस्कोप नारायणगाव या ठिकाणी त्यांनी सहलींचं आयोजन केलं होतं. आर्य वैश्य समाज बार्शीचे ते अध्यक्ष आहेत आणि हे पद मागील 15 वर्षापासून ते भूषवत आहेत. श्रीराम मंदिर वसई, नगरेश्वर मंदिर ट्रस्ट व ट्रस्टी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. श्री वासवी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. मातृमेध प्रतिष्ठान या संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहत आहेत आणि या सगळ्या कार्याची दखल घेत त्यांना आर्य वैश्य समाज पुणे यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार 2016 हा प्राप्त झालेला आहे, त्यांना मिळालेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आपल्या दुसऱ्या प्रमुखाने भारत पवार सर हे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, ते व्हॉलीबॉलपटू आहेत. मॉडेल हायस्कूल बार्शीचे ते माजी मुख्याध्यापक आहेत होते. सध्या त्यांची निवड बार्शी शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी झालेले. त्यांचंही प्रशासनाच्या वतीने आपण हार्दिक अभिनंदन करूया. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कोटाळे सर
यांच्या परिचय तुम्हाला करून द्यायची गरज नाही. आपण वेळोवेळी भेटत असतो. सर आपल्याकडे येत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. संस्थेची धुरा गेल्या 15-20 वर्षापासून ते वाढत आहेत आणि अनेक मोठमोठे प्रकल्प संस्थेमध्ये त्यांनी आणलेले आहेत. अलीकडेच क्रिकेट अकादमी त्यांनी आणलेली आहे. कॉम्प्युटर सेंटरमध्ये त्यांचं योगदान आहे. सोलापूर इंग्लिश मिडियमचं काम ते बघतात. संस्थेच्या सर्व शाखा ज्या आहेत आपल्या त्या सर्वांचं नियंत्रण आणि संचालन करण्याचं काम माननीय सचिव करत असतात. त्यांचा हा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून दिला. त्यांच्याबद्दल बरंचसं सांगण्यासारखं आहे, पण वेळ जाईल. आपल्याला ते ज्ञात आहे, सुपरिचित आहे. तर या सर्वांचा या ठिकाणी उचित अशा प्रकारचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अनिल बंडेवर काका यांचं स्वागत आणि सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कौकाळे सर यांनी करा अशी विनंती करतो टाळ्यांच्या गजरामध्ये. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अनिल बंडेवर काका यांचं सत्कार स्वागत माननीय सचिव करतायत. टाळ्या पडतायत आपल्या. जोशी या लवकर. श्री कौकाळे सर बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव यांच्या हस्ते. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कौकाळे सर यांचा सत्कार. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दुसरे अतिथी आपले भारत पवार सर यांचा सत्कार माननीय अध्यक्ष कौकाळे सर यांनीच करा. कार्यक्रमाचे अध्यक्ष कौकाळे सर यांचे शुभ हस्ते. जोशी शिक्षण मंडळाचे सभापती भारत पवार सर. मागच्या कार्यक्रमाला भारत पवार सर आपल्या उपस्थित होते. त्यांचा आणि शाळेचा विशेष स्नेह आहे. आपल्या शाळेतील बऱ्याच शिक्षकांचे ते मित्र आहेत. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कौकाळे सर यांचा सत्कार माननीय प्राचार्यांनी करावा. आजच्या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कौकाळे सर यांचा सत्कार प्राचार्यांनी करावा. बोल नका रे. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अनिल बंडेवर काका यांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं. आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक उपप्राचार्य आणि इतर डायसवरील मान्यवर, मला आनंद वाटतोय की मी 5वी साली या शाळेत होतो त्यावेळी तुमच्यासारखे मी समोर बसायचो. यश द्यायचे नाव आज मी तिथं तुम्ही मागच्या ह्या वर्षामध्ये एवढा फरक पडलेला आहे शिक्षण पद्धतीमध्ये. तुम्ही खरं आता ही जी पिढी आहे सध्याची ही नशीबवान आहे ह्या अर्थाने की सध्या एज्युकेशन फील्डमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या सुधारणा झालेल्या आहेत आणि आपल्यासारख्या भारत देशाला 140 कोटी संख्या असलेल्या देशामध्ये प्रचंड मोठ आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतका वाव आता या पुढच्या काळामध्ये आहे की तो पूर्वी नव्हता. आता आपण पाहतोय ना की भारतामध्ये 140 कोटीमध्ये जवळजवळ 100 कोटी लोकांकडे मोबाईल आहे. म्हणजे आपण कुठं म्हणजे किती कुठल्या पद्धतीत कुठपर्यंत आपण गेलेलो आहोत. तर अशा पद्धतीत तुम्हा सर्वांना भरपूर स्कोप आहे ह्या पुढच्या काळामध्ये. आणि त्यावेळेस पूर्वी जसं सर्व्हिस म्हणून गव्हर्नमेंट सर्व्हिस, पण आता गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळणं कठीण आहे, पण प्रायव्हेटमध्ये सर्व्हिस आहे, एज्युकेशनमध्ये स्कोप आहे, रिसर्चमध्ये स्कोप आहे. अशा या सगळ्या दृष्टीनं तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये भरपूर स्कोप आहे.
त्याला तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा लागेल. परवा सिंधूच्या लढाईमध्ये म्हणजे जो अटॅक त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण बाहेर आपलं एकही विमान बाहेर गेलं नाही, पण इथून आपण जे काही बॉम्बिंग केले, मिसाईल सोडले, ते किती पिन पॉईंट आपण करू शकतो. ही जी डेव्हलपमेंट आहे, हा जो रिसर्च आहे इंडियामध्ये, हा जो इंडियामधला जो टॅलेंट आहे हा अप्रतिम आहे. हे आपण सगळ्यांना त्यावेळी कळलं की आपण कुठे आहेत, काय आहेत, कसे. म्हणजे जगामध्ये आज भारतामध्ये तयार होणाऱ्या सर्व मिसाईल्स म्हणा किंवा ज्या इक्विपमेंट आहे त्याला पूर्णपणे डिमांड आहे. आणि भारतामधले जे डॉक्टर्स आहेत किंवा शास्त्रज्ञ किंवा सॉफ्टवेअर फील्डमध्ये इतके लोक काम करत आहेत, ह्या त्या देश सगळं आता अमेरिकेमध्ये इतके लोक आपले काम करत आहेत की त्यांचा जो देश आपण चालवतो तो चालवतो. म्हणजे अशा प्रकारचं टॅलेंट आपल्याकडे आहे. आता एवढं तरी पुढच्या काळात आपल्याला आपल्या ह्या ठिकाणी आपल्या देशामध्ये आपल्याला याचा भरपूर स्कोप आहे. आता खरं म्हणजे 5वी 6वीच्या मुलांसमोर त्या गोष्टी थोडं बोलायचं अवघडच आहे, पण फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून थोडं सांगितलंय. बाकी मला या कार्यक्रमाला आपण बोलवलंय त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी यानंतर दुसरे प्रमुख अतिथी राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सभापती आदरणीय बाळासाहेब सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बंडेवरची संस्थेचे सेक्रेटरी कवटाळे सर, उपमुख्याध्यापक प्रसन्न जावळे मॅडम, इंगळे सर आणि नव्यानेच सुपरवायझर म्हणून झालेले माझे मित्र वैभव कदम, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा अतिशय अभिमानाने सांगतो की मी या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात या ठिकाणी आमचं खो खो खेळायचं मैदान होतं. बसलं ना या ठिकाणी खो खो खेळायचं मैदान होतं. हे मी सांगतो कशासाठी की आज सगळं बक्षीस समारंभाचं कार्यक्रम, बौद्धिक स्पर्धा झालेल्या आहेत, क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत. आणि तुम्ही दुसऱ्यांदा सगळ्या बालमित्रांना सांगतो की तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्ही सुलायका हायस्कूल या शाळेमध्ये गुरुजनांकडून ज्ञानाचे संस्कार घेता, म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात. कारण सुलायका हायस्कूलच्या संस्कारातून पुढे गेलेला विद्यार्थी मागं पडत नाही ही त्याची ख्याती आहे. आणि खेळता शिवाजी विद्यापीठामध्ये एक नामांकित खेळाडू म्हणून 4 वर्ष वर्चस्व गाजवलं. समाजकारणात आलो, राजकारणात आलो, नोकरीमध्ये शाळेच्या माध्यमातून एक 3-4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या, स्पर्धेचं आयोजन केलं, नॅशनल सिल्वर मेडल मिळवलं. हे जी जडणघडण झाली ती फक्त सुलायका हायस्कूलच्या संस्कारामुळे. तिथे सर, रोमलट सर, आमच्या पप्पूचे वडील सोना शिंदे, तुम्हाला माहीत नसतील, हे जे नेहमी प्रेरणादायी आम्हाला असायचे. शिंदे सर, पप्पू म्हणता काय काय मला माहीत नाही, नलगे सर, PhD, असे खूप चांगले शिक्षक या ठिकाणी होते. फक्त आम्हाला थोडा अभ्यास कमी करता आला, कारण आमच्या वेळेस मोबाईलवर अभ्यास करता येत नव्हतं. तुम्ही किती जण मोबाईलवर अभ्यास करताय? मोबाईल किती जण पाहतात? खरं सांगायचं खूप ज्ञान आहे मोबाईल मध्ये. 1-2 तास बघता का? 2 तास बघता का? आता तुम्ही माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या. तुम्ही विद्यार्थी एवढे पराक्रमी आहात की 2 तास मोबाईल पाहता, म्हणजे तुमच्या डोळ्याची
होत असतील रे. म्हणून आजपासून मोबाईल जास्त वेळ पाहायचा नाही. शिक्षकांनी दिलेले वया पुस्तकातला अभ्यास वाचन या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायचं. जास्त वेळ काय बोलण्यासारखं नाही, तुम्हाला वेळ झालेला आहे. परंतु या शाळेमध्ये सर्व विषयाला स्पर्श करणाऱ्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जातात. अगदी वक्तृत्व स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, स्कॉलरशिप सरांनी सगळी माहिती दिलेली आहे. यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि मलाही लहानपणी तुम्ही जसं बसला तिथं बसल्यानंतर वर जाऊन बक्षीस आपल्याला मिळावं ही एक मनाची ओढ कायम राहिली. आणि त्या ओढीनं मी खेळाडू बोललो. जीवनात काही जे काही यश मिळालं त्या इच्छेमधून मला मिळालेलं आहे. मी पुनश्च या ठिकाणी मला बोलवलं, माझे विद्यार्थी म्हणून बोलवलं, नगरपालिकेचा पदाधिकारी म्हणून बोलवलं. त्याच्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि या शाळेत वारंवार चांगल्या कार्यक्रमाला येण्याची भाग्य मला मिळालं. तशी संधी तुम्ही मला पाहिजे. मी त्याच्याकडून उपस्थित होईल. परत तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल मी पुन्हा सर्वांचे आभार मानतो. जे विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि ज्यांना दुसरा क्रमांक मिळाला त्यांनी पुढच्या वर्षीसाठी पहिल्या क्रमांकासाठी प्रयत्न करावा. जे हारलेले आहेत त्यांनी पुढच्या वर्षी जिंकण्यासाठी प्रयत्न करावा. ही स्पर्धा अतिशय मन लावून करा. परमेश्वर मार्गदर्शक तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत करतील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावं अशी भगवंताची प्रार्थना करतो. आपल्या मनोगतातून आम्हाला समजलं सुलाके स्टँड्स फॉर स्टँडर्ड. It is a complete platform of knowledge, co-curricular activity and growth of mind. खूप धन्यवाद सर आपल्या मुलीं मार्गदर्शनाबद्दल. यानंतर प्रशालेचे प्राचार्य श्री राधेगे सर या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करतील. एकदम छान बसलं मुलींमध्ये आवाज नकोय. वार्षिक पारितोषिक कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरती प्रमुख अतिथी सन्माननीय अनिलजी गंडीवार सर, तसेच नवीन बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती माननीय भारत पवार सर, त्याचबरोबर व्यासपीठावरती बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव, आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ, वेळोवेळी सहकार्य करणारे सचिव माननीय पैठणे सर, व्यासपीठावरती उपमुख्याध्यापक देशपांडे सर, पर्यवेक्षक जावळे मॅडम, पर्यवेक्षक कदम सर, सूत्रसंचालन करणारे कदम सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सर्व महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन. जेथे शिक्षणाची सुरुवात मुलींसाठी केली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन. तसेच बार्शीच्या काही महाराष्ट्रामध्ये सुलाके हायस्कूलचे नाव, बार्शी एज्युकेशन सोसायटीचे नाव, शिक्षणाची गंगा ही बार्शीमध्ये आणण्याचं काम ज्यांनी केले अशा प्रकारचे भगीरथ बार्शी एज्युकेशन सोसायटीचे आद्य संस्थापक अध्यक्ष कैलासवासी काकासाहेब सुलाके यांना विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच या शाळेची गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे. आता या ठिकाणी माझे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेचा इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे, सांगितलेला आहे की जो विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतो तो विद्यार्थी
विद्यार्थी निश्चितच पुढे चांगल्या पदावरती जातो हे या ठिकाणच्या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. तेव्हा ही शाळा बार्शी तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणारी अशा प्रकारची शाळा आहे. या शाळेमधून अनेक गुणवान विद्यार्थी चमकलेले आहेत. जगाच्या पाठीवरती देखील वेगवेगळ्या देशामध्ये बार्शीचं नाव या सुभाषचंद्र हायस्कूलद्वारे उज्ज्वल करण्याचं काम या माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तेव्हा या शाळेचा जो माजी विद्यार्थी होईल किंवा तुम्ही जे शिक्षण घेत आहात ते तुम्ही सुद्धा पुढे भविष्य काळामध्ये एक चांगले विद्यार्थी, चांगले डॉक्टर्स, वकील किंवा राजकारणी होऊ शकाल यामध्ये कोणत्याच प्रकारची मात्र देखील शंका नाही. तेव्हा शाळेमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होत आहेत, विद्वान विद्यार्थी होत आहेत, घडत आहेत. शाळेचा निकाल हा खूप चांगल्या प्रकारचा आहे. प्रत्येक वर्षी बनिवार साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रत्येक वर्षी 10वीचे जे SSC परीक्षा होते या परीक्षेमध्ये 90% पुढे जवळपास 50 ते 55 विद्यार्थी असतात. शाळेमध्ये ज्या NMS परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, टिळक महाराष्ट्र परीक्षा, मार्फत घेतली जाणारी परीक्षा किंवा चित्रकला या परीक्षेमध्ये देखील सुभाषचंद्र हायस्कूलचा मोठा दबदबा आहे. तेव्हा ही शाळा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची नावलौकिक प्राप्त केलेली शाळा आहे. मागच्या सोमवारी माननीय शिक्षणाधिकारी जगताप साहेब यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळेला देखील साहेबांनी शाळेबद्दल खूप अशा प्रकारचं कौतुक केलं आणि शाळेच्या उपक्रमाबद्दल साहेबांनी शुभेच्छा दिल्या. हे खरोखर आमच्या शाळेचे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष माननीय आनंदजी सुरागे साहेब, सर्व मॅनेजिंग बोर्ड सदस्य, त्याचबरोबर संस्थेचे सचिव कस्तार सर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, आजी माजी, पालक यांच्या सहकार्याने शाळा ही पुढे प्रगती करण्याचा प्रयत्न करते आहे. माननीय अध्यक्ष यांचं शाळेला खूप सहकार्य होत आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, एकच मिनिटामध्ये मी माझं निवेदन थांबवतो आहे. तेव्हा शाळा ही आपली खूप नावलौकिक मिळवून देणारी आहे. तेव्हा सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. मंगेवार सरांनी आणि भारत सरांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी या शाळेचे विद्यार्थी होते ते निश्चितच भविष्यामध्ये आपलं स्थान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण करतील. एवढं मी या ठिकाणी अभिवाचन देतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी सांगितलं की विविध प्रांतामध्ये, विविध क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी संपतात. मला परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये एक शेर सांगितला होता, या ठिकाणी आठवलं. कर्म करो ऐसा मन में, जिधर से गुजरे तुम्हारी नजरें उधर से तुम्हें सलाम आए. कर्म करो ऐसा मन में, जिधर भी गुजरे तुम्हारी नजरें उधर से तुम्हें सलाम आए. हाच संदेश आपण प्रत्येकाच्या मनामनात देऊया. या ठिकाणी मी माननीय सचिव कावटाळे सरांना अध्यक्षीय भाषण करण्याची विनंती करतो. तुलतगिरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या प्रशालेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने आवाज बंद एकदा. व्यासपीठावरती उपस्थित आजचे प्रमुख अतिथी या बार्शी शहरातील नामवंत उद्योजक माननीय आनंदजी बंडेवार, त्याचप्रमाणे नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती श्री भारत पवार सर, या
सलगते माध्यमिक उच्च माध्यमिकचे प्राचार्य श्री इंग्रज सर, उपप्राचार्य देशपांडे सर, पर्यवेक्षिका जावळे मॅडम, नूतन पर्यवेक्षक श्री कदम सर, या ठिकाणी आता परस्पर सांगितलं सर, नूतन पर्यवेक्षक कदम तसं या सूत्रसंचालन करणारे दुसरे कदम सर, अतिशय उत्तम सूत्रसंचालन करतात आणि समोर बसलेले सर्व शिक्षक, शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी. मला कल्पना आहे मी थोडक्यात सांगणार आहे, कारण तुम्हाला बक्षिसाची जास्त ओढ लागेल. या ठिकाणी मागच्या डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी या 2-3 महिन्यामध्ये ज्या ज्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जे विजेतेपद मिळवलेले आहे अशा सगळ्या विजेत्यांना आज या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे. या स्पर्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या झाल्या. क्रीडा स्पर्धा झाल्या, वक्तृत्व स्पर्धा झाल्या, चित्रकला स्पर्धा झाल्या, गायन स्पर्धा झाल्या किंवा आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या. आणि या सगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, सहभाग घेतला आणि आज तुम्हाला त्याबद्दल बक्षीस मिळणार आहे. या ठिकाणी आज जे आपण अतिथी बोलले त्यांनी आवर्जून आणि इथल्या सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सुद्धा आवर्जून सारखा वारंवार एक उल्लेख केला, माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी. खरोखरच या माझी विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल अशीच ही शाळा. आणि त्यांनी मनोगतातून व्यक्त केलं की या शाळेतला विद्यार्थी, सुलाठी हायस्कूलचा विद्यार्थी आयुष्यामध्ये कधीही मागं राहत नाही, अशी शाळेची परंपरा. मग माझे विद्यार्थी असे जे तुम्ही सारखे वारंवार शब्द ऐकले, आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझे विद्यार्थी आणि तुम्ही बसलेले कोण आहात? आपण पण सांगायचं, हात करून सांगायचं. हा, मगापासून तुम्ही ऐकता माझे विद्यार्थी माझे विद्यार्थी, तुम्ही कसले विद्यार्थी आहेत? हा हा म्हणून हा सांग. बघा, दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. काही जण त्याचा उच्चार आहे माझी जवळ जहाजेच, माझी विद्यार्थी, माझी नव्हे, माझी विद्यार्थी असा शब्द उच्चारायचा नाही. माझी म्हणजे जे शाळा या शाळेत शिकले आणि आता या शाळेत नाहीयेत पण या शाळेचेच विद्यार्थी आहेत, जे या शाळेत शिकले पण आज त्या शाळेचे विद्यार्थी नाहीत, ते झाले माझे विद्यार्थी. आणि तुम्ही जे आहात ना ते आज सध्या शाळेत शिकत आहात म्हणजे तुम्ही आजी विद्यार्थी. तुम्ही कोण आहात? आजी. म्हणजे आजी आणि माझी हे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. कळलं? आता सांगा कळत आहे ना तुम्ही कोण आहात? आजी. आजी विद्यार्थी, बरोबर. मग या आजी विद्यार्थ्यांच्यावर जबाबदारी जे माझी विद्यार्थ्यांनी केलं, माझी विद्यार्थ्यांनी या शाळेचा नावलौकिक वाढवलं. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात कुणी उद्योजक झाले, कुणी कारखानदार झाले, कुणी नामवंत शेतकरी सुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारचे झाले, कुणी वकील झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. या सुलाठी हायस्कूलमधून शिकून गेलेले सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी हे अतिशय प्रसिद्ध अशा प्रसिद्धी त्यांनी मिळवलेली आहे. आपल्या आपल्या जीवनामध्ये त्यांनी थोड्या मोठ्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं यश मिळवण्यासाठी या शाळेतले सर्व शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज तागायती भाषेय सोसायटीच्या सर्व विभाग हे व्यवस्थितपणाने कार्य करत आहेत आणि इथून पुढे तसंच कार्य करत राहतील. तर ज्या विद्यार्थ्यांना आता लगेच सांगतो, कारण ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी नाराज व्हायचं काहीच कारण नाही. त्यांनी अगदी छातीपणे समजायचं की मी पण भाग घेतला तर मी हात म्हणून येते,
मी हरलो म्हणून हे जिंकले. म्हणजे तुम्ही जर हरला नसतं तर ते जिंकले असते का? नाही, म्हणजे ते हरणारे म्हणून जिंकलेले. त्यामुळे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या शाळेमध्ये होणारे सर्व उपक्रम हे अतिशय चांगले असतात. अशा सर्व उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर आपल्या या मार्गदर्शनाबद्दल. आणि आता ज्याची आपण बऱ्याच वेळापासून अतिशय उत्कंठेने वाट पाहत आहे असा कार्यक्रम सुरू होत आहे. हाँ बड़बड़ नको आहे बात. हा तर ज्याची आपण बऱ्याच वेळापासून वाट पाहतोय असा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम क्रीडा सप्ताह 2025-26 मध्ये यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे, गौरवण्यात येणार आहे, बक्षीस देण्यात येणार आहे. परंतु या अगोदर आपल्या शाळेमध्ये चित्रकलेची जी परीक्षा झाली, राज्य लेवलला जी परीक्षा होते इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा, त्या परीक्षेचा या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होईल. पाहण्यासाठी पूर्ण वृत्तांत वाचून दाखवतोय. आपल्या शाळेमध्ये नेहमी चित्रकला ग्रेड परीक्षा होते आणि दरवर्षी आपल्या शाळेचा 100% निकाल लागतो. जवळजवळ 300 विद्यार्थी या स्पर्धेला पाठलेले असतात. 300 विद्यार्थ्यांपैकी ग्रेडची मुलं आणि इंटरमिजिएट ग्रेडची मुलं 2 गट असतात. पहिल्या आणि दुसरी परीक्षा. या परीक्षेमध्ये यावर्षी 100% निकाल लागलेला आहे. शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचा 100% निकाल लागलेला आहे. त्यामध्ये पहिल्या परीक्षेला ए ग्रेड मध्ये 8 विद्यार्थी आलेले आहेत. ए ग्रेड मध्ये. बी ग्रेड मध्ये 30 विद्यार्थी आलेले आहेत बी ग्रेड मध्ये आणि सी ग्रेड मध्ये 32 विद्यार्थी आलेले आहेत. त्याचबरोबर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा या वर्षाचा निकाल सुद्धा 100% लागलेला आहे. म्हणजे दुसऱ्या परीक्षेला त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये 3 विद्यार्थी आहेत, बी ग्रेड मध्ये 15 विद्यार्थी आहेत आणि सी ग्रेड मध्ये 25 विद्यार्थी आहेत. या ग्रेड परीक्षेचा दुपार शिफ्टचा निकाल सकाळी झालेला आहे. त्यामुळे आता फक्त पहिल्या परीक्षेचा निकाल मी वाचून दाखवतोय. ए ग्रेडचे विद्यार्थी कुमारी अवनी नवीन गायकवाड. चला उदिता एजाज शेख आली आहे. उदिता एजाज शेख, सफिया वाजिद बागवान, सई बाळासाहेब राऊत, शरण शरद अरसूळ, शरण अरसूळ, सृष्टी आदित्य धस, वैष्णवी नितीन वाघमारे आणि शेवटची विद्यार्थिनी आहे वीरा वैद्य कमटे. आज बाबांचे विद्यार्थी आलेले नाहीये. त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आपण टाळ्या घालून अभिनंदन करूया. यानंतर क्रीडा स्पर्धामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आणि क्रमांक मिळवले त्यांची नाव मी वाचतो. एकदम शांतता. फोटोवाले तुम्ही किती फोटो काढता ते मला बघायचं आहे. हस्ताक्षर स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा. प्रथम क्रमांक सृष्टी आदित्य दास, द्वितीय क्रमांक अवनी रमेश गायकवाड सात्विकर, तृतीय क्रमांक सार्थक सचिन पवार सात्विकर, 6वी मध्ये प्रथम क्रमांक सृष्टी दीपक कानगुडे, द्वितीय क्रमांक सिद्धी नानासाहेब आगावणे सात्विकर,
तृतीय क्रमांक समर्थ शिवाजी पवार सांगलीकर सृष्टिकांत उड्या सिद्धी आगावणे कुठे समर्थ शिवाजी पवार कुठे त्या कोपऱ्यातून यायचं ते प्रत्येकाने त्या कोपऱ्यात यायचं कुठला कुठून जायचं पाचवी सरफराज अबूबकर शेख द्वितीय क्रमांक संध्या प्रशांत ओहळ पाठीमध्ये जाऊन थांब तिथं. आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे पारितोषिक देताना एका पाहुण्यांच्या हस्ते 10 जणांचं करावं म्हणजे सगळ्यांना संधी मिळत आणि आमच्या पण आठवणी सगळ्या स्मृती राहतील. स्वराली धनाजी ठोकले 5वी फ आले. मराठी निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक अनुष्का उल्हास कांदे 7वी क नाही होत्या. सृष्टी आदित्य धस 7वी क कश्यप फातिमा साजिद बागवान सानवी राहुल ठाकरे 7वी क तृतीय क्रमांक 2 आहेत. साजिद बागवान आणि ठाकरे 2 तृतीय क्रमांक. थांबायचं चलावर 7वी सृष्टी दीपक कांदे द्वितीय क्रमांक तोशिका धीरज कोडशे. दुर्गा प्रशांत कातोडे. कांगुडे प्रथम गोडसे द्वितीय कातोडे तृतीय. त्यानंतर 5वी विधी योगेश गायकवाड. विनय उदय जाधव 5वी क तृतीय. राजदीप प्रदीप इंगळे 5वी क तृतीय. आलाय का राजदीप? विनय द्वितीय. यानंतर इंग्रजी निबंध स्पर्धा विनय जाधव द्वितीय. आला नाही. कुलकर्णी श्रेया योगेश 5वी क प्रथम. पालक आले चालतील का? गायकवाड आरोही बालाजी 5वी क तृतीय. बांगर आर्या सचिन 5वी क तृतीय. 6वी मध्ये इंग्रजी निबंध गोडसे तोशिका धीरज 6वी क. आगावणे सिद्धी नानासाहेब 6वी क तृतीय. आणि तिसरं बक्षीस दोघींमध्ये देशमुख आयुष आनंद आणि कुमारी वाघमोडे स्वरांजली मदन. इकडे कोपऱ्यात आहे तिकडं. त्यानंतर 7वीचे विद्यार्थी प्रथम क्रमांक थोरा प्रार्थना नितीन 7वी क. द्वितीय क्रमांक होमराव शर्वणी उमेश 7वी क. आणि तृतीय क्रमांक पवार सुरभी गुणव 7वी फ. यानंतर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा 5वी मध्ये प्रथम सरडे लावण्या संतोष 5वी क. द्वितीय क्रमांक ठोपले स्वराली धनाजी 5वी फ. आणि तृतीय क्रमांक कुलकर्णी श्रेया योगेश 5वी क. त्यानंतर 6वी मध्ये प्रथम क्रमांक हळूहळू ये. त्याला हात पाड. गाडवे कैवल्य गोविंद. द्वितीय क्रमांक गोडसे तोशिका
पुष्पिता धीरज आणि तृतीय क्रमांक चिपडे संस्कृती संदेश. धावत पळत यायचं कारण तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे. गरीबासारखं यायचं नाही. 7वी प्रथम क्रमांक ध्रज सृष्टी आदित्य 7वी ड. बागवान सत्या वाजे 7वी ड तृतीय क्रमांक. बोनराव शर्वरी उमेश 7वी ड तृतीय क्रमांक. त्यानंतर हिंदी निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी विधी योगेश गायकवाड 5वी ड. द्वितीय क्रमांक मल्हार संतोष पवार 5वी बी. आणि तृतीय क्रमांक कुमारी स्वराली धनाजी ठोकले 5वी ड. ठोकले आलेले नाही. त्यानंतर 7वी प्रथम क्रमांक कुमारी पोशिता धीरज गोडसे. या मुलीचं 6वं बक्षीस आहे. दुसरे क्रमांक सुप्री नानासाहेब आगावणे. इथं की पहिलं पैसा होता 6वीला 6 बक्षीस. आणि तृतीय क्रमांक दोघींमध्ये मिळून आहे कुमारी दुर्गा प्रशांत काठवटे आणि श्रुती गिरीश नायकोडे. हा दोघी जरी असले तरी एक ओळख पडली. 7वी माझी बोली भाषा आहे. प्रथम कुमारी सृष्टी आदित्य दास. द्वितीय अनुष्का उल्हास कांदे. 10 किती बक्षीस आहे तुला काय माहिती. बक्षीस मोजतच नाही फक्त अभ्यास करते. काय वाजव त्याच्यासाठी. तृतीय वैष्णवी नितीन वाघमारे. कांदे नाही कांदे महाग नाही सध्या. स्लो सायकल स्पर्धा आता खऱ्या खेळाच्या स्पर्धा सुरू आहे. 7वी मध्ये प्रथम क्रमांक शिवम संदीप फोनराव 7वी का प्रथम. एक म्हणू नका आवाज जात नसतो. अनिकेत योगेश शाहीर 7वी की द्वितीय क्रमांक. आणि सोहेल रफिक मुलानी 7वी तृतीय क्रमांक. त्या सगळ्यांनी त्या कोपऱ्यात यायचं म्हणजे शूटिंग मध्ये चांगले येतात. 7वी मुलींमध्ये प्रथम क्रमांक कुमारी वीरा वैभव टोणसे 7वी ड. कुमारी अर्णिका किरण जोशी 7वी फ. आणि तृतीय क्रमांक श्रावणी सोमनाथ फडतरे 7वी फ. फडतरे ना तू सर्टिफिकेट बदलून द्यावं लागतं. 6वी मुली उदय प्रकाश घोडगे 6वी फ प्रथम. जय अमरनाथ टिळक 7वी का द्वितीय. जोशी 1000 पाऊल झाले. आयुष आनंद देशमुख 7वी का तृतीय. 1000 पाऊल झाले म्हणून चाललंय. चला पटकन जोरात टाळ्या स्लो वाजवा. सायकल 6वी मुली कुमारी 7वी क. कुमारी जानवी विनोद मुळे 7वी क. मुली वाजवा टाळ्या आता बरोबर. कुमारी ज्ञानेश्वरी प्रमोद राऊत 7वी ड. 5वी मुली स्लो सायकल कुमारी लीजा इंदुश शेख 5वी क प्रथम. मुली टाळ्या वाजवत नाही. कुमारी अक्षरा आणि खान 5वी क. टाळ्या वाजवा. कुमारी मृण्मयी प्रवीण साह 5वी क. 5वी मुले आदिल एजाज शेख 5वी की. विनायक नितीन वाघमारे 5वी ड द्वितीय. आणि आर्यन नागेश सुरसे 5वी क तृतीय.
आलाय का आर्यन? साहेब बाबाचं नावच आहे ना अजून कुठं. दोन्ही मुली पाचवी मुली कुमारी आराध्या राजीव स्वामी 5वी ते कोपर्यंत यायचं स्वामी. कुमारी इशिता संजय जाबुकस्वार 5वी. कुमारी स्वराली धनाजी ठोकले 5वी तृतीय. ठोकले आले 6वी मुली कुमारी श्रुती श्रीकांत ढेरे 6वी प्रथम. कुमारी ईशा अमर चौक 6वी आणि कुमारी मानसी ज्ञानदेव काटे 6वी तृतीय. 7वी प्रथम प्रांजली राजेश कुमार 7वी प्रथम. श्रावणी चरण सिंग चौगले 7वी कुमारी राधिका महेश वायकर 7वी स्लो सायकल खतम. टाळ्या परत बंद झालेल्या आहेत मुलींच्या. लिंबू चमच्यामुळे 5वी मुले प्रथम. परत याचं नाव चुकलं तरी नंतर यायचं म्हणजे शुद्ध निघणं काय चूक झाले असेल. पराग अमोल जगताप त्या कोपऱ्यात जाऊन नाम करा. अनुराग आनंद घाटे 2य. अनुराग आला का? टाळ्या वाजवा मुलं. सुरेश कालीनाथ ठाणेला 5वी. चला चला मुलं स्लो सायकलिंग मधला येतो. परत अमोल जगताप प्रथम लिंबू चमचा. अनुराग आनंद घाटे 5वी 2य. आला नाही. श्रेयस अविनाश अनिराव 5वी तृतीय. 6वी आरव अमृत टोनगे 6वी प्रथम. डाव्या साईडने पळत जायचं. विराज अमोल पवार 6वी द्वितीय. आणि अम्माळ साजिद शेख 6वी शाबाश. आता शिकाने हातात बोललाय पलीकडून ये. 7वी रुमान मुजीब आतार 7वी चोबे यश बालाजी 7वी. सक्षम सागर कोळेकर 7वी. मुली टाळ्या वाजवा. लिंबू चमचा प्रथम कुमारी तेजस्विनी सत्यवान हजारे 5वी. टाळ्या वाजवा. कुमारी तेजस्विनी सुरेश चव्हाण 5वी द्वितीय. आणि तृतीय आराध्या राजीव स्वामी 5वी. बोलू नका मुलं मागचा नाहीतर बक्षीस काढून घेण्यात येईल. 6वी कुमारी ईशा अमर गुरु 6वी प्रथम लिंबू चमचा. द्वितीय कुमारी दुर्गा प्रशांत काठवडे 6वी. आणि तृतीय कुमारी श्रेया दीपक भोसले 6वी. त्यानंतर 7वीचे तयार ना कुमारी राधा महादेव उकिरडे 7वी. आली का राधा? एक दिवस सुद्धा ती शाळा बोलत नाही बिचारी. आज नाही ना आली. कुमारी स्वरा दीपक भोसले 7वी. आणि कुमारी स्वरा जितेंद्र देशमुख 7वी. म्हणजे स्वरा नाव नंबर येतो म्हणायचं. प्रजापती मुली शर्यत 5वी.
सगळ्यांनी शांत बसायचं नाही तर नाव ऐकू येणार नाही. प्रज्ञेश रामान नवले 5वी प्रथम, द्वितीय गाडगे शौर्य परमेश्वर 5वी आणि तृतीय श्रेयस अविनाश आनेराव 5वी. नाही आला तर म्हणून सांगा आम्हाला कळता येत नाही आहे. 6वी पोत्यामधील उड्या प्रथम रेहान फिरोज पठाण 6वी, द्वितीय यश विष्णू चव्हाण 6वी आणि तृतीय ओमकार राहुल जाधव 6वी. कॅमेरा 7वी मधील तयार राहुल रुद्रप्रताप विनोद देशमुख 7वी आला. रेहान बजरंग शिरंगे 7वी, द्वितीय आणि शंभूराजे दत्तात्रय गीतापे 7वी. 7वी मध्ये बरेच बक्षीस आहेत त्याच्यामध्ये. पोत्याच्या मुली प्रथम कुमारी निशिता संजय चामुंडकर 5वी, द्वितीय शांभवी राजेश कुंभार 5वी आणि तृतीय कुमारी मोंडवे अक्षरा राहुल 5वी. मुलं शांत बसा, शांत बसले आणि बक्षीस कुणाला दाखवायला देऊ नका. पेन सर्टिफिकेट दिलं तर चालेल, पेन देऊ नका. 7वी मुली प्रथम कुमारी श्रद्धा संभाजी साळुंके 7वी, द्वितीय कुमारी श्वेता सागर घोगरे 7वी, तृतीय कुमारी श्रेया प्रवीण पंचभाई 7वी. 7वी मुली कोणत्या तेवढ्यामध्ये प्रथम कुमारी श्रावणी सोमनाथ फडकरी 7वी. फडकरी कोण इंजत पहिली आहे लिंबू चमच्यातून पोट्याची मुली. द्वितीय कुमारी कश्यप फातिमा साजिद बागवान 7वी आणि तृतीय कुमारी राधा महादेव किर्डे 7वी. यानंतर खरा खेळ 50 मीटर धावणे. 5वी मुले प्रथम स्वराज दयानंद ठाकरे 5वी, द्वितीय सरफराज अबुबकर शेख 5वी आणि तृतीय आदित्य विनोद बिक्कर 5वी. बिक्कर आले. 5वी मुली प्रथम कुमारी निशिता संजय चामुंडकर 5वी प्रथम. या 50 मीटर मध्ये थोडी पाठपोळ मुले वजन कमी असल्यामुळे पहिला नंबर. द्वितीय आराध्या राजू स्वामी आणि तृतीय अर्चना रामू आलावा. 7वी मुले प्रथम सूर्या विलास गवळी 7वी, द्वितीय अजिम जमीर कर्माकर 7वी आणि तृतीय शंभू कापूरनवले 7वी. आता 7वी मुली रिदा शाहीद शेख प्रथम आली नाही. प्रांजली प्रवीण भुळे 7वी द्वितीय. प्रांजली भुळे आली नाही आणि मानसी ज्ञानदेव काटे 7वी तृतीय. 7वी मुले नवल संतोष धोत्रे 7वी, सार्थक सचिन पवार 7वी द्वितीय आणि समर्थ तात्यासाहेब भामटे 7वी. सातवी मुली कुमारी श्रावणी महादेव शिंदे 7वी, कुमारी प्रगती जितेंद्र यादव 7वी आणि कुमारी श्रावणी राजेभाऊ कांबळे 7वी. संगीत खुर्ची जगप्रसिद्ध खेळ संगीत खुर्ची प्रथम गरड समाज
द्वितीय बागवान आयान वसीम 25 क. तृतीय शेख आदिल एजाज 5वी ई संपत आल्या. 5वी मुली प्रथम कुमारी चामुंडा ईशिता संजय. द्वितीय कुमारी गायकवाड आरवी बालाजी 5वी क. आणि तृतीय कुमारी कुलकर्णी श्रेया योगेश 5वी क. 6वी मुले प्रथम मांजरे ज्ञानेश्वर 5वी क. द्वितीय गाडवे कैवल्य गोविंद 5वी ई. आणि तृतीय थोरात साईनाथ सचिन 6वी क. माफ करा मी 5वी म्हणलो ती सगळी 6वीची मुले. यानंतर 6वी मुली प्रथम कुमारी लोखंडे प्रीती राजू 5वी 6वी ई. द्वितीय कुमारी कागदे मानसी ज्ञानदेव 6वी क. आणि तृतीय सोनवणे श्रेया नंदू 6वी क. 7वी मुले प्रथम पवार सार्थक सचिन 7वी क. तुम्ही लपून पाहिजे एक लग्न टाळ्या वाजवा मुलांसाठी. काय नाव आहे तुझं? टाळ्या वाजवायची मला. काढले द्वितीय आणि सोनवणे श्री आनंद 7वी मुले पवार सार्थक झाला का? राऊत श्रीकांत चंद्रकांत 7वी ट झाला का? आणि तृतीय देवले सहर्ष आदित 7वी ट नाही. 7वी मुली प्रथम कुमारी पाटील शेरवरी विजय कुमार 7वी ट. द्वितीय गिरडे राधा महादेव 7वी फ आले नाही. तृतीय कुमारी शिंदे श्रावणी महादेव 7वी फ. आता दिल्ली 6वी मुली मानसी ज्ञानदेव कागडे आणि गांधीच्या दोन चौकांतल्या. हा सांघिक आहे त्यामुळे कॅप्टन जवळ सगळं सांगायचं दिलं जाईल. कॅप्टन इथे तिकडे जाऊन टाकायचं आहे. 6वी मुली द्वितीय रिले यशस्वी नामदेव कागडे 6वी क. आणि 7वी रिले तृतीय प्रीती राजू लोखंडे. प्रांजली प्रवीण फुले हा तिच्याजवळ चौघांतले हा लोखंडे तृतीय. 7वी रिले प्रथम फुले नवल धोत्रे आला नाही. आदित्य संतोष 1% चल धावते रेल्वे मधलं परिस्थिती कुठून बांधलं बोलायला लागला. 7वी द्वितीय रुद्रप्रताप विनोद देशमुख रेल्वेची द्वितीय आणि 7वी क तृतीय अर्णव विनोद कांबळे 7वी क. समर्थ विनोद भुसारे 7वी क चालू नाही का? राजवीर गोविंद कोपरे कापरे आलाय का? रेल्वे मधला एक तरी आला. 7वी ट मुली रेल्वे मध्ये प्रथम ब्राह्मणी राजभाऊ कांबळे 7वी क. सई रवींद्र पवार 7वी ई मुले आपल्या मुली आले का सई. दुसरी झाला श्रावणी समाधान मारकर ती पण मिळाली. प्रकृती पंडित मारकर नाही. प्रगती जितेंद्र यादव हा सगळ्यांचं देख पुन्हा टाळ्या वाजवा थोडं शांतपणा
5वी रिले प्रथम स्वराज दयानंद ठाकरे आलाय का कुठे सगळं तुला घेऊ नको मुलींना दिलो आमच्या द्वितीय आदित्य विनोद पिक्कड आला नाही ना कुठे टाळ्या वाजव मुलांसाठी पिक्कड कोण आहे हा द्वितीय तुझ्या नंतर बोल वगैरे 5वी तृतीय पांढरन किरण खैरे तो नसेल आला तर शिवम राजेश कोकणे तोही नसेल आला तर श्रेयस अमोल कोकळे आलाय का कोकळे हा चल कोकळेचा फोटो काढा या. 5वी मुली ब्रह्मई प्रवीण सरा प्रथम 5वी मुली द्वितीय तेजस्विनी सुरेश चव्हाण कल्याणी शिवाजी काळे कल्याणी आले चव्हाण आले उगा खालून नाही आली वगैरे म्हणू नका नाही आले उगत ना कॅप्टन सगळे वर बस गेले 5वी मुली तृतीय रिदा महबूब तांबोळे आली इथे तृतीय रिदा महबूब तांबोळे एक याद बसायचं नाही तर बक्षीस काढून घे आमदारा सांगलीत मुलांमध्ये पुढे प्रकाश बोडके सांगलीत प्रथम आलाय का पुढे प्रकाश आलाय का नसेल तर सुदर्शन खंडू गांगुले आलाय का शंभू बापू नवले आलाय का कोणाला काय काढ सांगली मुले यश विष्णू चव्हाण रिले मध्ये द्वितीय सांगली बोल वगैरे सांगली मुले तृतीय प्रतीक संतोष सोनटक्के आला का रिले साळुंके भाग्यश्री प्रवीण सात्विक रिले तृतीय हा बोल वगैरे हे कशात नाही सहावीची मुली मिळाला ना रसिकेश आनेराव श्रेयस अविनाश 5वी प्रथम 15 पेंड्या 5वी मुली प्रथम दबा एक खाद्य बरोबर करून घे डोळे येसला जात नसायला आलाय का चल त्याच्याकडे घ्या बांगर आर्या सचिन आले का कुठे आहे चल सांगली मुले रसिकेश प्रथम आयुष अशोक कोकाटे सांगली आ रसिकेश मध्ये प्रथम बसले नाही त्याच्या तब्येतीवरून करता काळजी लिहायचं रसिकेश सांगली मुली योगिनी अमोल केसकर सांगली का बोल वगैरे झपाटा बसेल बरं का माझा 7वी मुले रसिकेश सर्वजित प्रसाद शिंदे सर्वजित कसं आहे रसिकेशचे कॅप्टन फक्त बघा कसे आहे
सातवी मुली रसिकेत मीरा वैभव कणपे. रसिकेचे कॅप्टन भारत असतात मीरा कणपे. पोरांसगळे रसिक म्हणून येते. पाचवी दलिप कबड्डी कुमारी स्वराली धनाजी पोकले. लक्ष ठेवू नको. हारले कुठे आराध्या राजू स्वामी आले का? पाचवी मुले कबड्डी दलिपा आदित्य विराम पिंपळ. सहावी मुले दलिपा मंथन अभिमान थोरात. हा मुलगा फार चांगली कबड्डी खेळतो. सहावी मुली कबड्डी दलिपा प्रीती राजू निखंडे आली नाही. सोहा जावेद शेख आली. सातवी मुले दलिपा नवन संतोष डोंगरे आला नाही. सम्राट रामेश्वर मांगडे नाही का? आणि योगेश शाहीर आला का? विजय बापू तुपे ऋषिराज संतोष ढगे समर्थ नाट्यसाहेब गावले. चल त्यातला कोणी नाही आला. सातवी दलिप मुली कबड्डी विजेता संघ मीरा वैभव कणपे. सातवी खो खो आवडते मुले. शांतता आता वाटायचं नाही. राजवीर गोविंद कापरे आला का? एक दोन वर्षे. सातवी दलिप मुली शर्वरी उमेश भोंडरा. सहावी अवकांबळे अफजान मजीद बागवान. सहावी मुली खो खो श्रेया नंदू सोनवणे. पाचवी मुले स्वराज दयानंद ठाकरे. ठाकरे आले का? बोलू नका बाकी. ठाकरे आले का? कुठे ठाकरे? स्वराली धनाजी पोकले. शांभवी राजेश कुंभार आले का? आले. चला द्या. क्रिकेट पाचवी मुले विनय उदय जाधव पाचवी क. पाचवी क. मुलांनी एकदम शांत बसायचंय. सहावी मुले जयवंत सोमनाथ जाधव क्रिकेट टीम. सहावी मुली क्रिकेट पोर्शन तोशिका धीरज. सातवी मुली गणेश पिराजी साळुंके. गणेश पिराजी साळुंके कोण आहे? गणेश पिराजी साळुंके. हा सातवी मुली क्रिकेट शेवटच्या विजेत्याचं मी नाव वाचतोय. सगळ्यांनी सरळ बसायचं आणि जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्यासाठी वाजवायच्या. श्रद्धा सोमनाथ गिरे.
पहिला व्यक्तीचा आपल्याकडे पारितोषिक distribution झालेलं आहे. एकदम छान कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. बस खाली. आभार प्रदर्शन करतील आपल्या शाळेच्या शिक्षिका कुमारी लंकेकर. सर्वांनी शांत बसायचे. 5 मिनिटातच कार्यक्रम संपणार आहे. ए बोल ना विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा सुप्त गुणांचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचे कौतुक करण्यासाठी आज शाळेने बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लागलेले आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी व आता बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव असलेले आदरणीय कॉन्फरन्स सर यांनी वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्याबद्दल त्यांचे मी प्रशालेच्या वतीने आभार मानते. तसेच या शाळेचे ज्ञानरूपी वारसा घेऊन प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मान्यवर सर हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर ज्यांनी राज्य राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये या शाळेचा नाव आताचे शिक्षण मंडळाचे सभापती असलेले आदरणीय पवार सर यांचे देखील मी प्रशालेच्या वतीने आभार मानते. तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाने या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ते आमचे मार्गदर्शक व उत्साही व्यक्तिमत्व असलेले आदरणीय प्राचार्य हिमाल सर तसेच उपप्राचार्य देशपांडे सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच विद्यार्थ्यांनी नेहमी शिस्तीवर राहिले पाहिजे आणि ती शिस्त विद्यार्थ्यांच्या अंगी जाणवणाऱ्या आमच्या पर्यवेक्षिका समजावे मॅडम तसेच नूतन पर्यवेक्षक श्री कदम सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धा पार पडल्या ते क्रीडा प्रमुख माळी सर आणि वायकोळ सर यांचे देखील मी आभार मानते. चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणारे आमचे माने सर तसेच इकारे सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच या स्पर्धा ज्यांच्या सहकार्याने पार पडल्या ते आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करणारे कदम सर यांचे देखील आभार मानते. आणि विद्यार्थ्यांना फोटोद्वारे आपली कायमस्वरूपी ठेव देणारे जोशी सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच आपण सर्व विद्यार्थी यांनी शेवटपर्यंत हा कार्यक्रम खाली बस. पद्धतीने